बोला बोला. जे बिलगेट सर आहेत त्यांनी पण सुद्धा आपल्याला अप्रिशिएट केलेलं आहे. स्वतः त्यांनी दोघं पण मशीन वापरले म्हणजे चालून बघितलेलं आहे. या बाजूला आपण पाहू शकतो आहे एक स्टॉल आहे निओ फार्म टेक्नॉलॉजी, निओ फार्म टेक प्रायव्हेट लिमिटेड नावाचा. आणि इथं मुख्य आकर्षणाचं केंद्र मी आलेलं पाहिलं, हे फवारणी यंत्र आहे, छोटंसं फवारणी यंत्र आहे आणि त्याच्यामध्ये त्याला सौर प्लेट बसवलेलं आहे. तर हा कसं काम करतंय, काय आहे, याच्याबद्दल आपण त्यांना सविस्तर माहिती विचारू. दादा नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा तुमचं. माझं नाव कार्तिक जाधव. मी निओ फार्मटेक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मधून आलेलो आहे. बर. आमचं जे प्रोडक्ट आहे जे की तुम्ही आता बघू शकता इकडे, ते आहे सोलार पॉवर्ड आणि बॅटरी पॉवर्ड निओ स्प्रे पंप. बर. याचं खासियत अशी आहे हा. की जे शेतकऱ्यांचं ट्रेडिशनल प्रॉब्लेम आहे पाठीवर फवारणी करायचं, ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे अंगाचा त्रास होतो, हा. मेहनत जादा वाया जाते, टाइम जास्त लागतो, मेहनत म्हणजे लेबर अवेलेबिलिटीचा जो सगळ्यात मोठा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा, बरोबर. की त्यांना टाइमावर फवारणी होत नसते त्यांची, त्याच्यामुळे त्यांचं पिकाचं नुकसान होतं. हे सगळे प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या लक्षात घेता हा. आम्ही हे मशीन बनवलेलं आहे. बरं. आम्ही याला असं केलेलं आहे सिस्टम हा. की जे पाठीवरचं पंप आहे हा. त्याच आम्ही त्याला चाकामध्ये रूपांतर केलेलं आहे. बर. त्याला चाक आपण दिलेलं आहे, 24 लिटरची त्याच्यासोबत टाकी येते. हे टाकी किती लिटरची आहे? ही 24 लिटरची टाकी असते. त्याच्यावर सोबत मध्ये याच्यामध्ये 12 वोल्ट 12 एम्पियरची बॅटरी येते. सोबत 2 पंप सोबत तुम्ही याला एक्स्ट्रा फवारणी करू शकता. याची खासियत अशी आहे की अर्ध्या तासामध्ये तर जवळपास 40 मिनिटांमध्ये 1 एकर फवारणी करतात, जिथे की माणसाला पूर्ण दिवसभर लागतो फवारणी 40 करायला. मिनिटामध्ये 1 एकर फवारणी करू शकतो. करू शकते नवीन माणूस असल्यावर. म्हणजे जमिनीच्या याच्यावर डिपेंड असतं, बरं, कुठे कुठे आकार. 40 मिनिटंही लागतात आणि कुठे कुठे 20 मिनिटात सुद्धा 1 एकर फवारणी करतात. बर. सो तुम्ही याच्यामध्ये 3 नोझल यूज करू शकतात आणि याला स्प्रेड करू शकतात. त्याचं जवळपास 10 फीटाची तुमची जी जागा आहे ती आता तुम्हाला याचं कव्हर करतो. मुख्य आकर्षण याचं तुमच्याकडे येण्याचं ही प्लेट आहे, हो सर. सौरची प्लेट आहे हो, बरोबर. हो. याचा यूज काय आणि कसं होतं ते सांगा जरा. सौर ऊर्जेचं जसं की आपण बघू शकता इकडे आपलं एक बॅटरी ऑपरेटेड सिस्टम आहे फक्त. हा. हे मशीन आहे, याच्यावर तुम्ही रिचार्जेबल बॅटरी असते. बरं. याच्यामध्ये ऍडिशनल असं आहे की हे सोलार जी प्लेट आहे ही तुमचा ऑन ग्राउंड सुद्धा चार्जिंग करते. जिथे हे तुम्हाला 3.5 ते 4 तासाचा बॅकअप देते, बरं. तिथे सोलारचे प्लेटच्या यूज सोबत त्याच मशीनचा यूज म्हणजे जे आहे वर्किंग टाइम बरं. तो तुमचा 4 ते 5 तासापर्यंत 6 तासापर्यंत हे होतो. डिपेंड ऑन तुम्हाला किती ऊर्जा सौर ऊर्जा त्याच्यावर पडतंय उन्हाळ्याच्या वेळेस. बरोबर. म्हणजे चालू मध्येच ते चार्ज होऊन जाणार. चार्जिंग इकडे जमा होणार आहे आणि आपला पंप हो. पुन्हा म्हणजे- चार्ज करण्यासाठी थांबवायची हो, गरज नाही. थांबायची गरज नाही. थोड्या वेळेसाठी म्हणजे तुमचं काम करता करता सुद्धा मशीन चार्ज होतं. चार्ज होते आपोआप. बरोबर. आता मला हे थोडस असं जरा खोलून दाखवत आहे का? येस सर. याचं ऍडजस्टमेंट असतं इकडून. बरं. हे आपल्याला नट लूज करावं लागतं तिकडे. हे नट लूज करून आपण ह्या होल मध्ये टाकले हा. तर हे तुमचं स्पेंड होतं. बरं. मग हा किती एरिया कव्हर करतोय? हे 10 फुटापर्यंत एरिया कव्हर करतं. 10 फुटापर्यंत हो. एरिया 10 कव्हर. फुटामध्ये तुमचे जेवढे काही हे येतील तेवढे ते जेवढ्या सऱ्या येतील तेवढे ते हे करतात. नंतर याची ऍडजस्टेबल आहे, आपल्याला साईज कमी जास्त आपल्याला वर खाली या करता या दोन्ही मधली साईज पण पुन्हा कमी हो. जास्त होऊ शकते. दोघं पण आपल्याला. बरोबर. जसं आपल्या पिकाची लागवड केलेली हो, असेल त्या तशा प्रकारे. हिशोबाने. बरोबर. म्हणजे आपण ऑलमोस्ट सगळ्या पिकांमध्ये त्याचा वापर करू शकतो. जसं की सरांनी सांगितलं प्रमाणे वेळ आपला कमी होणार आहे आणि मेहनत कमी होणार आहे. महत्वाचा मुद्दा 40 मिनिटामध्ये जर नवीन शेतकरी असेल तर 40 मिनिटामध्ये 1 एकर. आणि जर पुन्हा जर थोडासा आणखी अनुभव असेल तर मला 40 अर्ध्या मिनिटाचा घंट्यात- टाइम आहे तो त्याचा पूर्ण एकराचा मध्ये ज्याचा रिफिलिंगचा जो टाइम आहे हो. की त्याला पुन्हा भरावं लागतं, औषध तयार करावं हा. लागतं, ते इन्क्लुडिंग आपण सांगितलेलं आहे. इन्क्लुडिंग 40 मिनिटं. हो. म्हणजे औषध भरण्यासाठी थांबलेला वेळ तुम्हाला त्याच्यात त्यानं धरलेला आहे. 40 मिनिटं. बरोबर. तसं जर बघायला गेलं तर 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमची पूर्ण फवारणी होते. होऊन जाणार. एक्स्ट्रा टाइम येतो फक्त तुम्हाला रिफिलिंगला औषध तयार करायला तो लागतो. चालेल, आणि हे मी नाही सांगत, हे आमच्या जे शेतकऱ्यांनी वापरलेलं हा, आहे हा. त्यांच्या रिव्ह्यू अनुसार आपण हे तुम्हाला सांगतो. चालेल. समोरून घे जरा. हे असं शेतीमध्ये आपल्याला चालवायचं हे आहे. आपण वुमन फ्रेंडली पण बनवलेलं आहे याला, हा. की आपण लेडीज सुद्धा म्हणजे हो. आता मी आरामशीर यूज मी जसं याला आता पकडलेलं आहे ते एकदम हलका आहे. Yes, याला काय जास्त हो. ताकद लावायची गरज नाही आहे. आणि ऍट अ टाइम तुम्ही सांगितल्याप्रमाणे 10 फुटापर्यंत ती फवारणी चालणार आहे. हो, sir. बरोबर. आणि याच्यामध्ये एक म्हणजे ह्या कारणामुळे हा. की आपण लेडीज सुद्धा या पंपाला हे करू Use शकतो. करतो. याच्या पहिले असं होतं की फवारणी हे फक्त माणसांचं काम होतं, त्याला पण एकदम दणकट माणूस लागायचा जो पाठीवर वजन घेऊन
दिवसभर चालू शकतो. बरोबर, पण बरोबर. आता आपण ते जे होतं हा. त्याला भरपूर कमी करून दिलेलं आहे. मेहनत चालेल. लागणारी हे आहे. त्याच्यानंतर औषधाची बचत तुमची आहे याच्यावर. आपलं जे काम बघून आपल्याला बिल गेट्स सर जे आहेत मायक्रोसॉफ्टचे ओनर सर त्यांनी पण सुद्धा आपल्याला अप्रिशिएट केलेलं आहे. स्वतः त्यांनी दोघं पण मशीन वापरले म्हणजे चालून बघितलेलं आहे. आणि आपलं जे ओरिसा आणि युपी मध्ये जे काम चालतं जे की स्पेशली लेडीजला एम्पॉवर करायचं काम करतं, तर त्याच्यामुळे आपल्याला ते पुरस्कार त्यांनी दिलेले आहे. सोशल अल्फा म्हणून एक जी हे आहे फाउंडेशन, त्याच्यासोबत आपण काम करत असतो, जे की ज्याची पॅरेंट कंपनी आहे बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन, जे की बिल गेट्सचं स्वतःच त्यांचं फाउंडेशन. आपल्याला आमचे जे ओनर आहेत सर गेट सरांसोबत भेटायचं चान्स त्याच्यामुळे भेटलेला आहे, फक्त आमचं काम बघून. त्याच्यानंतर CMIचा एक बेस्ट इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट अवॉर्ड म्हणून एक छत्रपती संभाजीनगर मध्ये तो पण आपल्याला भेटलेला आहे याच प्रोडक्टसाठी. म्हणजे जे असं प्रोडक्ट कोणीच असा विचार केला नव्हता शेतकऱ्यांसाठी. मी तेच म्हटलं, मुख्य आकर्षणाचं केंद्र हे आहे की बाबा तुम्ही फवाऱ्याला एकतर ह्या चाकामध्ये कन्वर्ट केलं आहे, पाठीवरचं ओझं तुम्ही चाकावर आणलं आणि त्याच्यात पुन्हा तुम्ही त्याच्यावर काय केलं की सौर प्लेट बसवली. मेन गोष्ट आणि म्हणजे याची अशी आहे सर की त्याची प्राइस हे तुम्हाला त्याच्याकडेच येणार होतो की आता मग हे जेवढं सगळं असेल याची प्राइस किती असणार आहे. सर आता ती प्राइस जी आहे जी हे आहे MRP ती असते 17,000 रुपये फॉर द सोलार पंप आहे त्याच्यासाठी. बरं. आणि जे बॅटरी ऑपरेटेड आहे त्याच्यासाठी असतं 13,000 रुपये. ठीक आहे. ओके. आणि आपण जे एक्सपोर्ट साठी किंमत ठेवलेली तर दोघांना याच्यावर 10% आपण ऑफ केलेलं आहे, डिस्काउंट आहे फक्त किसान ॲग्रो साठी. आता दुसरा प्रश्न माझा असा तुमचा की हे प्रोडक्ट लॉन्च होऊन किती दिवस झालेले आहेत. सर आपण जवळपास या प्रोडक्टवर 7 वर्षापासून काम करतो. अरे बापरे. मग हे प्रोडक्ट आपलं हे डायरेक्ट असं नाही बनलेलं आहे. आम्ही स्टार्टिंग मध्ये याला जे बॅनरचे जे हे असतं पाईप्स ते वापरून आम्ही पाठीवरचा पंप त्याच्यावर ठेवून त्याला सायकलीचं चाक लावून एक प्रोटोटाईप तयार करून आम्ही तिथून सुरुवात केलेली आहे. मग आम्ही शेतकऱ्यांचे रिव्ह्यूज घेऊन त्याच्यावर डेव्हलप करून आज आपण या कंडिशन. ऑटोमेशन जे आपण म्हणतो की जर आपण ड्रोन बघायला गेलं तर त्याची किंमत जवळपास 3 लाख 4 लाखाच्या पुढेच असते. तर हे असं एक प्रॉडक्ट आहे जे तुमचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह करतं आणि फक्त तुमच्या पाठीवरच्या पंपापेक्षा फक्त डबल किंमत आहे त्याची. ठीक आहे. मला एक सांगा, ज्या सरकारी योजना आहेत महाडीबीटीच्या संदर्भात त्या योजनेअंतर्गत त्याला काही सबसिडी भेटते का? काही अटॅचमेंट आहे का? सर याचं जे आहे आपण टेस्टिंग रिपोर्ट हे सगळं आपण सरकारकडे पाठवलेलं आहे, फक्त त्याचं जे अप्रुव्हल आहे ते अजून आपल्याला आलेलं नाही. म्हणजे प्रोसेस चालू आहे. पुढच्या 6 महिने 1 वर्षामध्ये हे प्रोडक्ट त्याच्यामध्ये येऊन जाईल. 100% येईल. 100%. आणि तेव्हा जर झाल्यानंतर आम्हाला म्हणजे इतकी भरमार आहे आमच्याकडे कस्टमर्सची की जे फक्त त्या गोष्टीसाठी थांबलेले आहेत की त्यांची कंडिशन नाही आहे घेण्यासाठी. एकदा जर डीबीटी मध्ये आलं की ते 100% ते कस्टमर आमच्याकडे वापस येऊन ते प्रोडक्ट घेऊन जातील आमच्याकडे. आता मला पुन्हा एकदा नाही माहिती, तुम्ही एकदा 2 मिनिटात शेवटचा प्रश्न मला तुमचा सांगा की याच्यामध्ये साठवणूक किती होते एका टाइम? 24 लिटरची टाकी आहे. 24 लिटरची टाकी आहे, बरोबर. आणि बॅटरी बॅकअप काय आहे? 12 वोल्ट 12 एम्पियरची बॅटरी असते, जो की जवळपास फुल चार्जिंग वर 4 तासापर्यंत तुमचं ऑपरेट होते. चालतंय. आणि इकडलं संपलं की मग पुन्हा आपले हे त्याला जोडलेले हो plate सर. आहे, जे चालू मध्ये चार्जिंग होऊन जे जाणार. सोलार प्लेटचं जे डिपेंडन्सी आहे ते तुमच्या सौर ऊर्जेवर राहील. जेवढं ऊन असेल तेवढं ते फास्ट चालेल. पुन्हा ते सांगितल्याप्रमाणे पुन्हा एकदा दाखवू तिकडं ते जे इथे आपल्या हे नोजल बसवलेले आहेत त्यांनी ते पण ऍडजस्टेबल आहेत. जसे तुमच्या पिकाची पेरणी असेल जशी लागवड असेल तसे ते खालीवर होऊन जाणार आहे. त्याला नट सिस्टीम आहे, बरोबर. येस. तर दादा आता माहिती सांगितल्याप्रमाणे जर ह्या व्हिडिओ पाहून शेतकरी मित्राला हा जर व्हिडिओ आवडला आणि त्याला जर घेण्याची इच्छा झाली तर मग तुमच्याशी किंवा कंपनीशी संपर्क कसा साधू शकतो? सर कंपनी म्हणजे शेतकऱ्यांना जर कंपनीशी संपर्क साधायचा आहे किंवा आपण हे डायरेक्ट घ्यायचंय. कंपनी ते शेतकऱ्यांना हे करतो. आपल्यामध्ये कोणतं डिस्ट्रीब्युटर किंवा म्हणजे जे काही असं डिस्ट्रीब्युशन चॅनल ते नाहीये. आपण डायरेक्ट B2C हे करतो, बिझनेस करतो. त्याचं कारण म्हणजे असं की आम्हाला शेतकऱ्यांचे फीडबॅक लगेच स्वतःला कळायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. चालेल. आणि खाली आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट नंबर पिन करून टाकेल. जे काही माहिती असेल त्याची या संबंधीचे तुम्हाला जर जास्तीची इन्क्वायरी पाहिजे असेल किंवा अधिक काही माहिती पाहिजे असेल तर त्या नंबरवर संपर्क साधा आणि मग पुढची माहिती तुम्हाला भेटून जाईल. ओके, चला धन्यवाद.